नाशिकच्या महायुतीच्या उमेदवाराचा सस्पेन्स अजूनही कायम आहे, कारण अजय बोरस्ते पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। अजय बोरस्ते नाशिक लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार आहेत। अजय बोरस्ते सध्या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी दाखल झालेत। काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांची हेमंत गोडसे यांच्यासोबत सुद्धा चर्चा झालेली आहे। हेमंत गोडसेंचं नाव नाशिकसाठी जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय, परंतु या चर्चेनंतर पुन्हा एकदा अजय बोरस्ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचल्यामुळे नाशिकच्या जागेचा तिढा सुटला की नाही याबद्दलची चर्चा सुरू झाली आहे। अक्षय भाटकर आपल्याला अधिक माहिती देतील। अक्षय, अजय बोरस्तेंच्या या भेटीपाठीमागचं कारण नेमकं काय? अजय बोरस्ते किंवा हेमंत गोडसे या दोघांच्या नावापैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार होतं, पण जशी आज सकाळची आपली माहिती आहे त्यानुसार हेमंत गोडसे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालेलं आहे। मात्र अजूनही नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीने आपला दावा सोडला नाहीये। जरी देखील भुजबळ यांनी आपला दावा मागे घेतला असला तरी देखील राष्ट्रवादी पक्षाने अजून दावा मागे घेतला नाहीये। दुसरीकडे भाजपकडून देखील ही सीट स्वतःकडे खेचण्यासाठी अजूनही प्रयत्न सुरू आहेत। अशा परिस्थितीमध्ये कशा प्रकारे प्रचार करता येईल आणि शिवसेनेच्या वाट्याला जर ही सीट अंतिमतः आलीच तर ही सीट आल्याच्या नंतरचा प्रचाराचा एक जिल्हाप्रमुख म्हणून कशा प्रकारे वापर करता येईल आणि घरापर्यंत कसं पोहोचता येईल याची प्लॅनिंग आणि काही गोष्टींच्या चर्चेसाठी आता अजय बोरस्ते यांना बोलवण्यात आलेलं आहे। अजय बोरस्ते हे नाराज आहेत असं आपण म्हणू शकणार नाही, कारण की अजय बोरस्ते हे शर्यतीत नक्कीच होते, पण ते पर्याय म्हणून पुढे होते हेमंत गोडसे यांना। पण जर शिवसेनेचं हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असेल तर मात्र अजय बोरस्ते यांच्या संपर्काचा खूप चांगला उपयोग हा हेमंत गोडसे आणि शिवसेनेला देखील होणार आहे। त्याच्यामुळे अजय बोरस्ते यांना पुन्हा एकदा भेटीसाठी बोलवण्यात आलेलं आहे आणि आता मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी ते सध्या भेटीसाठी दाखल झाले। थोड्याच वेळात मुख्यमंत्री देखील परभणी, बुलढाणा या दौऱ्यासाठी निघणार आहेत। मात्र त्याच्या आधी आताची जी बैठक आहे ती पार पडेल आणि या बैठकीत नेमकं कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे आपल्याला बैठकीच्या नंतर कळेल। सध्या तरी शक्यता सांगितली जाते ती म्हणजे आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठीच ही सध्या अजय बोरस्ते यांना बोलवण्यात आलेलं आहे। धन्यवाद अक्षय, ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।